प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. देवाने सुंदर असे दिवस दाखविला आहे. परिस्थितीचं पुस्तक 7वा अध्याय 49 वचन. परमेश्वर म्हणतो, आकाश माझा राजसीन आहे, पृथ्वी माझा पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचं घर बांधणार? हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, आकाश आणि पृथ्वी देवाने शब्दाद्वारे निर्माण केलं आहे. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्यायामध्ये दिलं आहे. पृथ्वी आकारविरहित होता, पृष्ठभागावर अंधकार होता, देवाचा आत्मा जलावर तळपत होता. देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. देव म्हणाला, आकाशखाली कोरडा जमीन दृष्टीस पडो, तसा झाला. हालेलुया. परमेश्वर पित्याने मनुष्याला प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. देवाने मनुष्याला प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, देव स्वर्गामध्ये आहे, राजसिंहावर आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगते, आकाश माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझं पदासन आहे. माझ्यासाठी कसल्या प्रकारचं घर बांधणार? हे माझ्या हाताने झालेलं नाही काय? माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, सर्व देवानेच निर्माण केलं आहे. हालेलुया. तुम्ही देवाचा मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव हाताने बांधलेले मंदिरात राहत नाही. प्रेज द लॉर्ड. कोरिन्थीकरांशी 1 पत्र 3 अध्याय 16 वचन. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही देवाचं मंदिर आहे. माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, येशू म्हणाला, प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन. पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझं वाणी ऐकून दार उघडेल त्याच्या अंतःकरणामध्ये जाणार आणि त्याच्याबरोबर भोजन करणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे. तुम्ही देवाचा पुत्र आहात. तुम्ही देवाचा कन्या आहात. देवाने तुम्हाला अधिकार दिला आहे पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा. हालेलुया. देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया. देवाचं वचन जिवंत आहे. देवाचं वचन कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, माझं वचन कालिक मात्र होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर देवाचं वचन जिवंत आहे, कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. विश्वास करा, तुम्ही देवाचं मंदिर आहे. हालेलुया. आणि ज्या व्यक्तीने येशूला स्वीकारला आहे, ज्या माणसाने येशूला स्वीकारला आहे, तो देवाचा पुत्र आहे, देवाचा कन्या आहे. देवाने त्याला पुत्र होण्याचा, कन्या होण्याचा अधिकार दिला आहे.